नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे अंगावर शहारे आणणारी धक्कादायक घटना घडली आहे. शिवरस्त्याचा वापर केल्याच्या कारणावरून संपत वांडेकर आणि त्यांच्या पत्नी यांना अशोक कराळे, संतोष कराळे, अमोल गाडगे यांच्यासह 5 ते 6 व्यक्तींनी लाकडी दांड्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या पाठीवर उठलेले वळ पाहून उपस्थांच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. या घटनेनंतर गंभीर अवस्थेत असलेल्या दोघांवर अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामस्थांमध्ये या घटनेने भीतीचं वातावरण पसरलं असून कायद्याचा धाक उरलेला आहे की नाही असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. शिवरस्त्यासारख्या सार्वजनिक मार्गावरून प्रवास करत असताना जर जीवावर बेतणारी मारहाण होत असेल तर मग सुरक्षिततेचा गारुड केवळ कागदावरच उरला आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा कायद्याचा प्रभाव हरवत चालल्याची जाणीव ही घटना पुन्हा एकदा करून देते. मी संपत रंगनाथ वांडेकर वाघोलीचा रहिवासी असून तालुका शेवगाव येथील रहिवासी आहे. जमदडे वस्ती वाघोली ते देडगाव जवखेडा शिवरस्ता असून मला वाटात आडून अशोक देवराव कराळे, संतोष देवराव कराळे आणि अशोक कराळेचे 2 पोरं आणि दुसरे दोन पोरं आणि एक अमोल गाडगे या नावाच्या माणसाने मोटरसायकल आडी घालून यांनी सगळ्यांनी मला 7:30 वाजता चैनीना काठ्यानी आणि जबर पाठीला मारलं. मला मारून टाकता थोड्यात वाचलो मी, नाही तर मला जीवे मारलं असतं. आशाबाई संपत वांडेकर. मी तर घरीच होते. मी तिथं रस्त्यावर गेले नव्हते, पण हे तिथं गाडी लावून घरी येत होते तर त्यांनी असं सांगितलं की आम्हाला गाडी आडवी घातली आणि मग त्यांनी त्या गाडीची तोडफोड केली. यांना खूप बेजरा मारलं. माझ्या अंगावर सुद्धा त्यांनी मोटरसायकल घातली. घरी येऊन सुद्धा त्यांनी आम्हाला काठीनी आणि चेनीने हाणलेले. घराचे दरवाजे तोडले तर गाडी फोडलेली आहे. आम्हाला दोघाला बी मोबाईल फोडलाय आणि आम्हाला दोन्हीला पण इतकं बेजरा भारलेलं आहे का आम्हाला म्हणजे आम्ही देवाच्या नावावर जगलोत नुसती. अजिबात आम्हाला म्हणजे असं जगायला वाटणं सुद्धा ठुलीने उठून सुद्धा दिलं नाही तिने जागचं. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.